नमस्कार. आज मी झणझणीत मिसळ बनवणार आहे आणि त्याची रेसिपी कशी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे काढून ठेवलेले आहे. कांदा घेतलेला आहे कट करून, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, लसूण, खडा मसाला घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे एक आणि मिसळ मसाला घेतलेला आहे. आता आपण हे वाटण बारीक करणार आहे आणि तोपर्यंत कांदा भाजायला टाकणार आहोत. कांदे दोन कापून घेतलेले भाजा टाकणार आहे आपण. लालसर असा कांदा भाजून घ्यायचा. तोपर्यंत हे वाटण आहे ते मिक्सरला बारीक करणार आहोत आपण. भाजून घेतला की तेल टाकायचं. सगळं आता हे आपण टाकणार आहे तेलामध्ये. तोपर्यंत आपला इकडे कांदा लाल झालेला आहे, त्याच्यात हे आपण टाकणार आहोत. हे असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे, जिरे, मोहरी, थोडी मिक्स करणार आहे. थोडंसं हे तिखट टाकणार आहे आपण. मीठ टाकणार आहे, चवीनुसार टाकायचं मीठ. आणि हा मिसळ मसाला थोडासा टाकते. कढीपत्ता टाकते. हे सगळं झालं टाकून आता मटकी टाकायची. वरून अशी टाकायची. तुम्हाला रसा करायचा आहे तेवढं पाणी त्याच्यात टाकायचं. मसाल्याचं थोडं हे राहिलेलं आहे त्याच्यातच आपण पाणी घेऊन टाकतोय. तेवढा लागेल तेवढा रस्सा बनवायचा आहे. To the city streets, we began to feel the fire. मिसळ बनवून झालेली आहे. आता त्याला लालसर असा कट येईल. थोडी उकळी आली की लगेच घ्यायचं. आता हे 5 मिनिटं उकळी येऊन द्यायचं. मस्त त्याची ग्रेव्ही येईल आणि मस्त लालसर असा कट येईल. त्याच्यानंतर आपण टेस्ट करणार आहोत. तर आता मित्रांनो आपण मिसळ स्टार्ट करत आहे. आपण आता टेस्ट बघणार आहे कशी आहे.
हा रस्सा आहे, फरसाण आहे, कांदा लिंबू पाव आहे. आपण रस्सा ट्राय करतो पहिल्यांदा. खूप छान, खूप टेस्टी झाला आहे. झालेलं आहे. फरसाण आता मिक्स करू याच्यात. पाव मारणार आहे आपण याच्यावर. खा खा खा. लिंबू, थोडा कांदा टाकायचा आहे. चला आता पाव मारूया मस्त. पाव या मिसळ पाव खायला सगळ्यांनी. खूपच छान. थँक्यू. मस्त आहे, खूपच छान. गावठी चटणी टाकली त्याच्यामुळं तिखट झणझणीत आहे. थोडीशी तरी मसाला आपण वापरला त्याच्यामुळं कलर आलेला आहे आणि खूप चविष्ट आणि खूप छान आहे. ही मिसळ 80 ते 50 रुपयाला भेटते. 80 रुपयामध्ये सगळी ही मिसळ आपली तयार झालेली आहे. त्याच्याबरोबर पावसुद्धा 80 ते 100 रुपयामध्ये आपल्याला 5 ते 6 जणांचा मिसळ पाव झालेला आहे. क्वालिटी अप्रतिम. थोडासा गोड पण आलेला आहे टोमॅटोमुळे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. खडे मसाले वापरले त्याच्यामुळं एकदम भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा अशी मिसळ अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल बनवण्यासाठी. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय बाय.